सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही समोर आली आहे। खरं तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आला। दरम्यान आता देशातील CISF मधील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली। जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी कर्मचारी CISF कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे। नवीन नियमानुसार आता सेवानिवृत्त CISF कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर लगेचच भत्त्यांचा आणि पेन्शनचा लाभ मिळू शकणार आहे। सेवानिवृत्त CISF कर्मचाऱ्यांना आता पेन्शन आणि भत्त्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही। सध्या स्थितीला कोणत्याही विभागातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी आणि सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ मिळण्यासाठी अनेक महिने सरकारी कार्यालयात जावे लागते। एक विशिष्ट प्रक्रियेचे पालन केल्यावरच त्यांना त्यांच्या भत्त्याचे पैसे मिळतात आणि पेन्शनचे फायदे मिळू लागतात। आता अशा कोणत्याही समस्येतून सुटका मिळवण्यासाठी CISFने सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व भत्ते आणि पेन्शनचे पेमेंट सुरू करण्यासाठी ई-सेवा बुक पोर्टल सुरू केले। गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत CISF कर्मचाऱ्यांसाठी ई-सेवा बुक पोर्टल सुरू करण्यात आले आहे। सरकारचा हा उपक्रम CISFमध्ये यशस्वी झाला तर आगामी काळामध्ये इतर विभागांसाठी तसेच पोर्टल तयार करण्याची तयारी सुरू आहे। सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके CISFच्या विविध कार्यालयांमध्ये पाठवली जातात। फायली वेगवेगळ्या कार्यालयात गेल्याने विलंब आणि चुका होण्याची शक्यता वाढते। दुर्गम भागातील युनिट्समध्ये बहुतेक समस्या उद्भवतात। मात्र आता नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर सेवा पुस्तकाच्या प्रत्यक्ष हस्तांतरणाची गरजही संपुष्टात येणार आहे। आता ई-सर्व्हिस बुक लॉन्च केल्यामुळे सर्व्हिस बुकवर रिअल टाईममध्ये लक्ष ठेवता येणार आहे। एवढेच नाही तर सेवानिवृत्त CISF कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन फाईलची नेमकी स्थिती एका क्लिकवर कळू शकणार आहे। CISFच्या प्रवक्त्याने सांगितले की ई-सेवा पोर्टलच्या माध्यमातून पेन्शन प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होईल। या आधारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व भत्ते देता येतील। दरवर्षी निवृत्त होणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ हा मिळणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।